असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सोयाबीनचे दर गेले 2 वर्ष घसरतात। सातत्याने घसरत असलेल्या या दरामुळे शेतकरी हवालदिल झालेत। शेतकऱ्यांच्या या समस्येवर राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे। किसान सभेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी. गावित देशमुख तसेच किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी पत्राद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम म्हणून सोयाबीनचे दर 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते। त्यावेळी सरकारने तातडीने हस्तक्षेप करत जीएम सोयापेट आयातीचा निर्णय घेतला। त्यानंतर सरकारने सोया तेल आयातीला खुलं प्रोत्साहन दिलं। याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होऊन दर कोसळायला सुरुवात झाली। त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। खरीप हंगामातील सोयाबीन मुख्य पीक असून त्याचे दर आतापासूनच कोसळलेत, परंतु जेव्हा मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येईल तेव्हा हे दर अजून खाली येणार असून चिंताजनक परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळे सरकारने सोयाबीन उत्पादकांचा हा तोटा थांबवावा व आगामी काळात सोयाबीनला जास्त भाव मिळतील यासाठी हस्तक्षेप करणं गरजेचं आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे राज्य सरकार लाडकी बहीण सारख्या योजना आणतंय। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सावत्र भावाची वागणूक तात्काळ सरकारकडून दिली जाते। सोयाबीनचे दर असेच कोसळत राहिले तर कांदा आणि दुधाबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकरी सुद्धा सरकार विरोधात भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाहीत। या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा व सोयाबीनचे दर आधारभावाच्या वर राहतील यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी या पत्राद्वारे अखिल भारतीय किसान सभेने केली आहे। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।